सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मी शिक्षक आहे, गुन्हेगार नाही, अशी उद्विग्न भावना व्यक्त करत नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक शिक्षक गणेश निंबाजी साळुंके यांनी न्याय मिळवण्यासाठी 2 जुलै 2026 पासून नांदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे। साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक गणेश साळुंके यांनी 18 आणि 19 जून 2026 रोजी आपल्या न्याय हक्कांसाठी 2 दिवसांचे आमरण उपोषण केले होते। त्यावेळी गट शिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांनी लेखी विनंती करून 6 दिवसांच्या आत योग्य व सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। प्रशासनाच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून साळुंके यांनी आपले उपोषण मागे घेतले होते, परंतु 6 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। साळुंके यांची मूळ शाळा त्यांना परत देण्यात आली नाही। केवळ किरण चौधरी नामक क्लर्कला निलंबित करून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप साळुंके यांनी केला। बेकायदेशीर अध्यक्ष भरत राठोड यांच्यावरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। या उलट संबंधित अधिकारी भरत राठोड पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। यात 10 ऑक्टोबर 2025 रोजी लाच घेतानाचा व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये। साळुंके यांच्या अनुपस्थितीत शाळेतील सीसीटीव्ही साहित्य इतर साहित्य चोरीला गेले, मात्र याबाबत पोलीस व पंचायत समितीकडून कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। खोटे व बनावट कागदपत्रे देऊन अध्यक्षपद भोगत असलेल्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई झालेली नाही। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकावर खोट्या तक्रारी करून त्यांची बदली करण्यात आली, तर त्यांच्या मूळ तक्रारींकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय। त्या विरोधात साळुंके यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। सत्य, पारदर्शकता आणि न्यायासाठी लढा सुरूच राहील। प्रशासनाने केवळ आश्वासने देऊन माझी फसवणूक केली आहे। प्रामाणिक शिक्षकाला न्याय मिळेपर्यंत हे शांततापूर्ण आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा गणेश साळुंके यांनी घेतलाय। या उपोषणामुळे नांदगाव शैक्षणिक वर्तुळात आणि जिल्ह्यात खळबळ माजली असून आता प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी गणेश निंबाजी साळुंके सर, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आपण बघू शकतात या ठिकाणी मी आमरण उपोषणाला दुसऱ्यांदा बसलेलो आहे। त्यामागचं कारण असं की माझी सावरगाव या शाळेवरून अन्यायकारक खोट्या पद्धतीच्या आरोपांवर तक्रारी बदली करण्यात आली। जे आरोप अद्यापपर्यंत 6 महिने झाले नांदगाव पंचायत समिती किंवा ज्यांनी आरोप केले ते सिद्ध करू शकले नाही। परंतु मी ज्या तक्रारी केल्या त्या, जसे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझ्या शाळेतील शासकीय मालमत्ता सीसीटीव्ही चोरी केली, त्याच्या तक्रारीवर अद्यापपर्यंत प्रशासकीय गुन्हा दाखल केला नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असतो, ज्याची मुलं शाळेत शिकत असतात तोच त्या ठिकाणी अध्यक्ष होऊ शकतो, असा आमच्या शासकीय GR असताना त्या ठिकाणी आमच्या शाळेत भरत राठोड याची मुलं मुंबईला शिकतात, त्याची मुलं माझ्या शाळेत शिकत नसताना त्याने बनावट 100 रुपयाच्या याच्या नोटरीवर करून आणलं, ज्या ठिकाणी स्वाक्षऱ्यासुद्धा नाही आहेत साक्षीदारांच्या, बनावट कागदपत्र देऊन तो त्या ठिकाणी अध्यक्ष झालेला आहे। त्याबाबत पण मी तक्रार केली, परंतु माझ्या तक्रारींवर नांदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री दिलीप नायकवाडे साहेब व गट विकास अधिकारी श्री कस्तन खताडे साहेब यांनी कुठलीही त्या ठिकाणी कारवाई केली नाही। उलट मी तक्रारी केल्या आणि यांच्या एका कर्मचाऱ्याचा मी लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला होता, म्हणून सूडबुद्धीने माझ्यावरती त्या ठिकाणी स्वतः साहेबांनी सुद्धा खोटे आरोप केलेले। विद्यार्थी जास्त असून त्या ठिकाणी कमी दाखवले, निपुणची परीक्षा घेत नाही असं खोटे आरोप केले आणि माझी तक्रारी बदली लोड या ठिकाणी करण्यात आली। म्हणून माझी मागणी की माझी निपक्षपाती चौकशी व्हावी, जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करावी आणि मी निर्दोष असेल तर मला न्याय मिळावा आणि प्रशासकीय गुन्हा चोरीचा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा व ते बेकायदेशीर अध्यक्ष भरत राठोड याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी। जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव।